नमस्कार. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत करेक्ट कार्यक्रम या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, आज आपण बोलणार आहे ते सांगली, मिरज आणि कुपवाड या महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात. ही निवडणूक तशी थोडी अजून लांब आहे, परंतु त्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झालेली आहे आणि त्या दिशेने प्रत्येक वॉर्डामध्ये इच्छुकांची तयारी सुरू झालेली आहे. या निवडणुकीमध्ये 3 पक्ष प्रामुख्याने उतरणार आहेत. एक म्हणजे भारतीय जनता पक्ष, दुसरा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आणि तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे हे आपल्याला माहित आहे. राज्यातही आघाडी आहे, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांची आघाडी आहे. महापालिकेतही ते एकत्र त्यांनी विरोधी पक्ष नेत्यावर निवडताना आघाडी केली ती. परंतु या निवडणुकीत ती नेमकी कशी राहणार आहे आघाडी? काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले तरी सुद्धा त्यांचा तोटा व्हायची शक्यता आहे आणि ते दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले तरी सुद्धा मतांची फाटाफूट होऊन त्यांचा तोटा व्हायची शक्यता आहे. आता या सगळ्याच परिस्थितीचा, या राजकीय परिस्थितीचा भारतीय जनता पक्ष फायदा घेऊ शकेल का? एवढाच खरा यातला सवाल आहे. मित्रो, आपल्याला माहित आहे की सांगली, मिरज आणि कुपवाड या महापालिकेची निवडणूक गेल्या खेपेला अतिशय जोरदार आणि चुरशीची अशी झालेली होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत सगळीकडे झाली ती. याशिवाय एक स्वाभिमानी आघाडी म्हणून पण सांगलीतून या निवडणुकीत उतरलेली होती. त्याशिवाय छोटे काही पक्षही त्या निवडणुकीमध्ये उतरलेले होते. परंतु एकूण चित्र जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसलं की भारतीय जनता पक्षानं त्यावेळी महापालिकेमध्ये बहुमत मिळवलं आणि आतापर्यंतच्या म्हणजे महापालिकेच्याच नव्हे तर नगरपालिकेच्या इतिहासात सुद्धा भारतीय जनता पक्षानं एकट्याच्या बळावर बहुमत मिळवण्याची ही ती पहिली वेळ होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हींच्या मिळून साधारणपणे 35 जागा त्यावेळेला निवडून आल्या त्या आणि भारतीय जनता पक्षानं 41 जागा जिंकल्या. त्याशिवाय स्वाभिमानी आघाडी किंवा अपक्ष असे जे काही 2-3 नगरसेवक निवडून आले होते त्यांनी साहजिकच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. याचं कारण त्यावेळेला महाराष्ट्रात भाजपचं राज्यात सरकार होतं, केंद्रातही सरकार होतं आणि देवेंद्र फडणवीस हे अतिशय प्रभावी असे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे काम करत होते आणि त्याच वेळेला चंद्रकांत दादा पाटील हे त्या सरकारमधले अतिशय महत्त्वाचे ज्येष्ठ असे मंत्री होते आणि ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते. साहजिकच चंद्रकांत दादांकडे या महापालिका निवडणुकीची पूर्णपणे जबाबदारी त्यावेळेला सोपवण्यात आली ती आणि दादांनी पूर्णपणे ताकद पणाला लावून अगदी सगळ्या प्रकारचे त्याच्यातले जे काही डावपेच आहेत ते खेळून ही निवडणूक लढवली होती हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याचा साहजिकच परिणाम असा झाला की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक जिंकली. अर्थात भारतीय जनता पक्षाचे जे काही नगरसेवक तेव्हा निवडून आलेले होते त्या नगरसेवकांमध्ये मूळचे भारतीय जनता पक्षाचे म्हणजे जे अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम करतायत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करतायत, काही जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आलेले आहेत, असे तसे थोडेच होते. प्रत्यक्षात जे बरेच लोक निवडून आले ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून नाराज होऊन किंवा भाजपमध्ये आपल्याला चांगली उमेदवारी मिळेल या ह्यानं ते आलेले होते. साधारणपणे भारतीय जनता पक्षाच्या बाजूचं त्यावेळेला वारं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक त्यावेळेला झालेली होती आणि त्या सगळ्याचा परिणाम असा झाला की भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही काही अगदीच दुर्लक्षित करण्यासारखं यश मिळालेलं नव्हतं, अपयश मिळालेलं नव्हतं, पण सत्तेपर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. 5 ते 7 सीट्सचा त्यांचा फरक राहिला आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा सत्तेवरती आला. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे सगळे राज्यातले नेते अतिशय खुश झाले होते. पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची संपूर्ण सत्ता महापालिकेवरती आली. याचा मोठा विजयोत्सव सांगलीत, मिरजेत आणि कुपवाडमध्ये सुद्धा साजरा झाला होता आणि त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा हा जो विजय झाला मोठा, त्याचं बक्षीस म्हणून महापालिकेला 100 कोटी रुपये विशेष बक्षीस म्हणून त्यांनी जाहीर केलं होतं. हे बक्षीस काही पक्षाला नव्हतं ते किंवा कुणाला व्यक्तीला नव्हतं, ते महापालिकेला दिलेलं होतं आणि महापालिकेतून या पैशातून वेगळी कामं व्हावीत, अशी कामं काही विशेष योजना राबवल्या जाव्यात अशी त्यातली अपेक्षा होती फडणवीस साहेबांची आणि चंद्रकांत दादांची पण. आता ह्या गेल्या 5 वर्षामध्ये कृष्णा नदीतून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. राजकारणामध्ये अनेक उलथापालथी झाल्या. मधल्या काळात भारतीय जनता पक्षातच बंडखोरी झाली आणि त्या पक्षाचा महापौर पदाचा उमेदवार धीरज सूर्यवंशी हे पराभूत झाले
आणि तो फार मोठा फटका भारतीय जनता पक्षाला त्यावेळी बसलेला होता आणि भाजपचे अनेक नगरसेवक त्यावेळेला फुटले आणि दिग्विजय सूर्यवंशी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर त्यावेळेला महापालिकेमध्ये निवडून आले। साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता महापालिकेत स्थापन झाली असा मोठा गाजावाजा झाला आणि ते खरंही होतं। शेवटी महापौरांच्या नावानंच सत्ता कुठली ओळखली जाते, नगराध्यक्षांच्या नावानंच कुठल्याही नगरपालिकेची सत्ता ओळखली जाते आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी झाल्यामुळं एक फार मोठं उत्साहाचं भरतं असं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं होतं। त्यानंतर त्याच वेळेला कसं होतं की महाराष्ट्रामध्ये जसं मागच्या वेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता आली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार होतं, पण आत्ता जेव्हा हा बंडखोरी झाली आणि भाजपचा उमेदवार पराभूत झाला महापौरपदाच्या निवडणुकीत त्यावेळेला मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याचाही थोडंसं पाठबळ निश्चितच त्या बंडखोरीला मिळालेलं होतं हे उघड आहे। मग त्यानंतर काही योजना महापालिकेमध्ये आल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेषतः पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी मोठा पुढाकार घेऊन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शहर जिल्हाध्यक्ष आहेत संजय बजाज हेही महापालिकेच्या क्षेत्रातले अतिशय राजकारणातले अतिशय माहीर म्हणून ओळखले जातात, अतिशय तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात। त्यांनी काही पाठपुरावा करून जयंतरावांच्याकडे पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणावर निधी पण महापालिकेला मिळालेला होता आणि ते असं म्हणतात की त्यांनी त्यावेळेला 300 कोटी रुपयाची काहीतरी रक्कम महापालिकेला मिळाली वेगवेगळ्या योजनांकरता म्हणून। म्हणजे हे 300 कोटी आणि मागचे 100 कोटी जवळजवळ 400 कोटी रुपये मिळाले। आता प्रश्न असा आहे, सांगलीतले नागरिक रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या कडेवरून जाताना असा प्रश्न विचारतात, हे 400 कोटी रुपये गेले कुठं? कारण रस्त्यावर तर काय कुठं दिसत नाहीत, कुठं बाबा रस्ते चांगले झालेले दिसत नाहीत, गटारी चांगले दिसत नाहीत, मग पैसे गेले कुठं? आता हा मुद्दा महापालिकेच्या निवडणुकीत खरं म्हणजे मुख्य व्हायला पाहिजे की पहिले आलेले 100 कोटी आणि आताचे 300 कोटी काय 300-400 कोटी रुपये असतील ते, ही नेमकी सत्ता कोणाची ह्याच्याबद्दल आधी संभ्रम आहे महापालिकेत। भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, काँग्रेसची सत्ता आहे का महापौर राष्ट्रवादीचा असल्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता आहे, ह्याच्याबद्दल सगळा गोंधळ आहे आणि तोच गोंधळ आता आपल्याला नगर महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दिसणार आहे। याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीचा महापौर आहे आणि एकूण जर आपण पाहिलं तर गेल्या 4-5 वर्षांमध्ये किंवा गेल्या 2.5 वर्षात आपण म्हणू असं 2-2.5 वर्षांमध्ये राष्ट्रवादीचं तसं वर्चस्व राहिलेलं आहे। जयंतराव पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी तशी स्ट्रॉंगपणे इथं काम करायला लागली असं दिसतंय। एकूण संजय बजाज जे शहर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या इथं जर आपण बैल जी गर्दी बघितली, महापालिका क्षेत्रातली बैली वेगवेगळे कार्यकर्ते सतत येतात, लोक सतत येतात, त्यांची कामं होतात आणि कामं करण्याचा प्रयत्न केला जातो। पालकमंत्री असताना तर फार मोठ्या प्रमाणावर हा राबता होता आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक माहोल सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात झाला यात काही शंका नाही। त्याच वेळेला पृथ्वीराज पाटील हेही शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि तेही अतिशय अभ्यासू असे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि सातत्यानं चिकाटीनं काम करणारे असे नेते आहेत। गेल्या खेपेची विधानसभेची निवडणूक त्यांनी अतिशय जिद्दीनं आणि चिकाटीनं लढवली होती, चुरशीनं लढवली होती। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते आता संचालक पण आहेत। पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांची जी परंपरा आहे गुलाबराव पाटील साहेबांची ती आता जिल्हा बँकेत ते परत पुढे चालवायला लागलेली आहेत। तर पृथ्वीराज पाटीलही फार मोठ्या प्रमाणावर काम करतायत, लोकांची कामं करायचा सातत्यानं प्रयत्न करतायत, त्यांचाही जनसंपर्क प्रचंड मोठा आहे। त्याच वेळेला विशालदादा पाटील जे वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत, युवक नेते आहेत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, त्यांचाही सातत्यानं लोकांशी संपर्क असतो, खूप मोठ्या प्रमाणावर ते काम करतायत। जयश्रीताई पाटील ह्या आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आहेत आणि मदन भाऊंचा जो सगळा गट आहे तो सांभाळण्याचं काम आता जयश्रीताई करतायत। त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणावर राबता असतो कार्यकर्त्यांचा, कार्यकर्ते सातत्याने येतात, ते त्याही कार्यकर्त्यांची कामं करायचा प्रयत्न करतात। इकडे भारतीय जनता पक्षाचं जर आपण पाहिलं तर आमदार सुधीरदादा गाडगीळ हे आता ही दुसरी टर्म त्यांची आहे विधानसभेची, निवडून आलेले आहेत दुसऱ्यांदा आणि त्यांच्याही ऑफिसमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यांचाही ॲक्सेस असतो लोकांना सतत, ते कधी कोणाला भेटत नाहीत असं होत नाही, ते ठराविक वेळेला ऑफिसमध्ये असतातच, लोक आले की थेट त्यांना भेटतात, भरा ते कामं लोकांची पत्र देतात, कुणाला फोन करायचा असेल तर करतात, अगदी व्यक्तिगत कामांपासून ते अगदी सार्वजनिक कामांपर्यंत सुधीरदादांचा सातत्यानं संपर्क असतो। त्याच वेळेला महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आत्ताचं जे संबंध महापालिकेतलं सगळं भाजपचं जे सगळं राजकारण आहे जे सांभाळतात ते शेखर इनामदार साहेब, त्यांचाही सातत्यानं संपर्क असतो लोकांशी, तेही सतत काम करतायत, लोकांशी भेटीगाठी चालू आहे। विशेषतः जो वॉर्डांची रचना आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये कोण कार्यकर्ता कुठे आहे, कशा स्वरूपाचा आहे याचा अतिशय बारकाईनं अभ्यास असलेले जे सांगलीमध्ये काही कार्यकर्ते आहेत किंवा काही नेते आहेत
त्याच्यामध्ये शेखर इनामदार सर यांचा पण मोठा वाटा आहे, त्यांचं नाव घेतलं जातं. जसं संजय बजाज यांना अभ्यास आहे मोठ्या प्रमाणावरती असा, तसाच तो अभ्यास यांचा शेखर इनामदार यांचा सुद्धा आहे. त्यामुळं अशी सगळी तुल्यबळ परिस्थिती आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्या सगळ्यामध्ये थोडंसं जी शिवसेनेच्या 2 शाखा आहेत आता झालेल्या, दोन भाग झालेले जे आहेत, एक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आजचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, यांची काय परिस्थिती आहे हे काही सांगता येत नाही. अशी परिस्थिती आहे. फार मोठी असं काही ठळक आता दिसत नाही एकूण याच्यामध्ये. कदाचित ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला असं दिसेल की त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावरती त्यांना जर वरून तसे मार्गदर्शन झालं, तशी मदत मिळाली तर ते मोठ्या ताकदीनं ते निवडणूक लढवतील. परंतु आत्ता तरी असं आपल्याला दिसतंय की ही इलेक्शन ही या 3 पक्षात प्रामुख्यानं होणार, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नॅचरल मित्र आहेत एकमेकाचे, 99 सालापासूनचे एकमेकाचे सख्य आहेत त्यांचं. ते एकत्र लढणार का? आणि ते तसे एकत्र लढले तर त्याचा फायदा त्यांना होणार का तोटा होणार, ह्याच्याबद्दल फार मोठ्या शंका व्यक्त केल्या जातात. त्याचं कारण असं आहे की ते एकत्र लढले आणि आजची जर वॉर्ड रचना जर आपण पाहिली, 4 वॉर्ड म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये 4 नगरसेवक निवडून येतात, वेगवेगळ्या कॅटेगरीतनं ते निवडून येतात. आणि तशीच रचना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रामुख्यानं आवडती असं दिसतंय. म्हणजे मागच्या वेळी त्यांनी ती मुद्दाम केली ती तशी. जर तशी रचना असेल तर प्रत्येक वॉर्डामध्ये 4-4 जण इलेक्शन लढवतील. मग अशी 4-4 जणांची इलेक्शन लढवताना काँग्रेस राष्ट्रवादी ही ज्यांची आघाडी झाली तर मग राष्ट्रवादीला 2 जागा द्यायच्या का काँग्रेसला 2 जागा द्यायच्या असा प्रश्न होणार आहे. मग राष्ट्रवादी म्हणणार आम्ही 3 जागा लढवतो, ते म्हणणार 3 जागा लढवतो. या भानगडीमध्ये कदाचित एकत्र निवडणूक लढवली या दोघांनी मिळून तर अनेक कार्यकर्ते फुटून जातील. कारण आज क्षणाला, या क्षणाला सुद्धा प्रत्येक वॉर्डामध्ये अक्षरशः इच्छुकांचं पेव फुटले असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मागच्या निवडणुकीत पराभूत झालेले, मागचे आत्ताचे विद्यमान नगरसेवक, त्याशिवाय नवीन कार्यकर्ते गेल्या 5 वर्षात अनेक तयार झालेले आहेत सगळ्या पक्षात. म्हणजे एकट्या काँग्रेस राष्ट्रवादीत सगळ्या पक्षात तसे तयार झालेत आणि ते फार मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत ही निवडणूक लढवायला. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी दृष्टीने ही डोकेदुखीच आहे. समजा एकत्र लढवली तरी सुद्धा डोकेदुखी आहे. आता वेगळं लढवायचं समजा म्हणलं तर मतांची विभागणी होणार आहे. आणि जरी वेगळे लढले तरी सुद्धा 4 समजा राष्ट्रवादीचे 4 काँग्रेसची उभे राहिले प्रत्येक वॉर्डामध्ये, तरी सुद्धा अजून 2-4, 5-7 लोक शिल्लक राहतात अशी परिस्थिती आहे सगळी ठिकाणी. म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल अशी तिथं आता परिस्थिती नाही आहे. त्यामुळं तरी सुद्धा त्यांची डोकेदुखी आहे. वेगळं लढलं तर मतांची विभागणी होणार. आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची ही जी अशी अवस्था झालेली आहे, होणार आहे म्हणजे अजून झालेली नाही आहे पण होऊ शकते. या अवस्थेमध्ये या सगळ्या परिस्थितीचा फायदा भारतीय जनता पक्ष घेणार का? त्या पद्धतीनं त्यांची व्यूहरचना असणार का? कारण तुम्ही पाहिलं तर चंद्रकांत दादा पाटील जेव्हा पालकमंत्री होते आणि प्रदेशाध्यक्ष होते किंवा सुभाष देशमुख हे पालकमंत्री होते भारतीय जनता पक्षाचे नेते, त्यावेळेचा जो माहोल होता गेल्या निवडणुकीचा तो आत्ता अजून भारतीय जनता पक्षाचा तसा दिसत नाही. चंद्रकांत दादांनी ज्या पद्धतीनं गेल्या वेळच्या इलेक्शनमध्ये लक्ष घातलं तर अगदी जवळजवळ ते 2-4 दिवसाला त्यांचा सतत संपर्क असायचा तिन्ही शहरामध्ये आणि ते मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे त्यांचा दौरे असायचे, लोकांचे भेटीगाठी असायच्या, माणसं कशी आपल्याकडे आणता येतील याच्याबद्दलचा प्रयत्न असायचा. तर तसा आत्ता अजून तरी काही दिसत नाही. कदाचित इलेक्शन जवळ आल्यावरती होईल, काही सांगता येत नाही आज मी तिला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं दिसतं की जयंतरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे मोठ्या प्रमाणावरती. भारतीय जनता पक्ष हा चंद्रकांत दादा पाटील यात लक्ष घालतीलच, म्हणजे त्यांना पूर्वीचा अनुभव आहे या निवडणुकीचा. सिनियर मंत्री आहेत, नेते आहेत पक्षाचे आणि आमदार आहेत. सुधीरदादा गाडगीळ, शेखर इनामदार आहेत आणि मिरजेमध्ये सुरेश भाऊ खाडे हे पालकमंत्री, हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवेल. काँग्रेसमध्ये सुद्धा असेच नेतृत्वाचे काय बघायचं काम नाही, एवढे नेते भरपूर आहेत काँग्रेसमध्ये सुद्धा. आपण मगाशी म्हणलं तसं सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आहेत, इकडं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील आहेत, माजी मंत्री आणि युवा नेते काँग्रेसचे हे विश्वजित कदम आहेत, त्याशिवाय विशालदादा पाटील आहेत. आता ह्या सगळ्यांचा मिळून ताळमेळ होणार का? मुख्यतः नेत्यांचा ताळमेळ होणार का? नंतर मग नगरसेवकांची उमेदवारीचं वाटप, एकमेकाचं जागा वाटप हा नंतरचा भाग आहे. ह्या सगळ्यांचं एकत्र येणं हे होणार का? काँग्रेसमध्ये जरी होणार का आणि मग परत राष्ट्रवादी बरोबर होणार का? हा सगळा खरा सवाल आहे. याचं कारण असं आहे की पुढची जी विधानसभेची निवडणूक आहे ही सगळ्यांच्या डोळ्यासमोर असती
आणि विधानसभेची निवडणूक ही मिरज सांगली ह्या दोन मतदारसंघांना ही महापालिका अंतर्गत असल्यामुळं या महापालिका क्षेत्रामध्ये हे दोन मतदारसंघाचा मोठा भाग येत असल्यामुळं या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी जे इच्छुक असतात ते प्रामुख्यानं या निवडणुकीकडे सुद्धा त्याच राजकारणातून बघतात आणि त्यामुळं ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे हे काही शंकाच नाही. फक्त प्रश्न असा आहे, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढणार का, काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढणार का, काहीही झालं असं ह्यापैकी तर भारतीय जनता पक्ष या सगळ्याचा फायदा घेणार का, असे अनेक प्रश्न आज लोकांच्या समोर आहेत, कार्यकर्त्यांसमोर आहेत, इच्छुकांसमोर आहेत, विद्यमान नगरसेवकांसमोर आहेत. तरी त्यांनी प्रत्येकानं आपापली फिल्डिंग लावून ठेवली आहे. बऱ्याच लोकांनी आपल्या घरातलीच माणसं एकत्र करून ठेवली आहेत. कुणी 4 जणांचा समजा वार्ड पडला तर आपल्या घरातच सगळ्या जवळजवळ 2-3 सीट मिळाव्यात, समजा नाही मिळाल तर लगतच्या वार्डामध्ये आमच्यातले काही ऍडजस्ट करा म्हणून मागणी करायची. अशा दृष्टीनं प्रत्येकाने हे केले. म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं, एका ठिकाणी पार्टीचा उमेदवार असू शकतो एक आणि दुसरीकडे त्याच्या घरातले लोकांनी बंडखोरी सुद्धा केलेली असू शकते, काही सांगता येत नाही. हीच परिस्थिती भारतीय जनता पक्षात सुद्धा आहे. त्याच्यातही सगळं शिस्तीनं चाललंय किंवा अगदी पद्धतशीरपणे होणार आहे अशातला भाग नाही. त्यांच्यातही बंडखोरी होणार आहे, त्यांच्यातही जोरदार स्पर्धा होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अक्षरशः आपण ज्याला धुमाकूळ म्हणतो असा ह्या निवडणुकीचा ह्या वेळेला महापालिका निवडणुकीचा होणार आहे. महापालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर काय नगरसेवकांना एकूण सगळा मान मरातब सगळं मिळतं, हे त्यांना त्यांची प्रतिष्ठा त्यांची कशी वाढते, त्यांची कामं कशी होतात, हे सगळं कार्यकर्त्यांनी वगैरे पाहिलेलं असल्यामुळं आत्तापासूनच अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. ते निवडणूक लढवायची कोणत्याही परिस्थितीत, अशा परिस्थितीमध्ये अशा मनस्थितीत अनेक जण आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक कशी होणार हा खरोखरच औत्सुक्याचा विषय आहे. मी मगाशी म्हटलं तसं काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढणार का, हे दोन्ही पक्ष वेगळे लढणार का, हे दोन्ही वेगळे लढले एकत्र लढले तर त्यातनं जे काही रिफर्केशन्स निर्माण होतील त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष घेणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नजीकच्या काळात आपल्याला मिळणार आहेत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या इलेक्शनमध्ये यावा चर्चेला आणि तो लोकांच्या समोर सुद्धा यावा असं बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटतंय, बऱ्याच इच्छुक कार्यकर्त्यांना वाटतंय. याचं कारण असं की गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर सांगली, मिरज आणि कुपवाड ह्या तिन्ही शहरांमध्ये काही ठराविक घराणी या महापालिका क्षेत्रामध्ये प्रभावी झालेली आहेत. म्हणजे त्यांची घराणेशाही झालेली आहे. म्हणजे राज्यात जशी आहे, केंद्रामध्ये जशी आहे, काही राजकीय पक्ष म्हणजे एका घराण्याच्या ताब्यात आहेत. कोणतरी एक प्रमुख असतो, त्याचा पुतण्या त्या पक्षाचा प्रमुख असतो, तोच वेगळ्या वेगळ्या पदावर काम होतो, त्याची कन्या कुठेतरी खासदार किंवा आमदार वगैरे म्हणून काम करतात. असं सगळ्या देशभरातलं चित्र आपल्याला दिसतं आणि तेच चित्र आपल्याला महापालिकेत सुद्धा दिसतं. म्हणजे एकेका घरामध्ये हे मक्तेदारी दिल्यासारखी अशी अवस्था आहे. म्हणजे त्यांच्याच घरातल्या यांनी नगरसेवक व्हायचं, त्यांनीच सभापती व्हायचं, त्यांनीच महापौर व्हायचं, त्यांनीच उपसभापती व्हायचं, त्यांनीच विषय समितीचं व्हायचं, त्यांनीच स्टँडिंग कमिटीमध्ये जायचं आणि अशामुळं एक एक कशी ही ठराविक घराणी तयार झाली आहेत. आणि या घराण्यांमुळं जे खरोखर पक्षासाठी वेगवेगळ्या पक्षासाठी राबणारे कार्यकर्ते आहेत, म्हणजे आपण ज्याला अक्षरशः सतरंजा उचलणारे कार्यकर्ते म्हणतो, ते सातत्यानं बाजूला राहतात आणि ते नाराज होतात. मग आता हे जे सगळे नाराज झालेले लोक आहेत, ह्यांनी हे कार्यकर्ते सगळ्या पक्षातले आपण म्हणू, हे या घराणेशाहीवर आत्तापासूनच आवाज उठवणार आहेत का नाही उठवणार आहेत का आपलं घराणेशाही आहे त्या घरातच सगळी पाणी भरलं पाहिजे सगळ्या सत्तेनं असं मान्य करून घरी गप्प बसणार आहेत. हा खरा सवाल ह्या वेळेला होणार आहे. कारण असं आहे की अनेक नगरसेवकांनी आत्ताच आपल्या घराणेशाहीची सोय करून ठेवायची तरतूद करायला सुरुवात केली. म्हणजे ते स्वतः तर निवडणुकीला परत उभारणारच, परंतु त्यांच्याच घरातले 2-3 माणसं तिथं उभी करायची आणि तिसरा कुठलाही कार्यकर्ता तिथं उभाच करून द्यायचा नाही. पती पत्नी ह्यांच्या जोड्या तर आहेतच, महापालिकेत असतातच, पण पिता पुत्र एकटा नव्हे, एक पिता आणि 2-2 पुत्र अशी सुद्धा आपल्याला महापालिकेमधली घराणेशाही दिसते. आणि हे बघितलं तर खरोखर गंभीर आहे हा प्रकार की कशामुळं अशा पद्धतीची घराणेशाही निर्माण होती. आणि मग त्यातही पुन्हा एकमेकाच्या घराणेशाहीचा पराभव करायचा. यांचा पराभव झाला म्हणून ह्यांनी नाचायचं, त्यांचा पराभव, कुणाचा पराभव होतो शेवटी त्यांच्या एका घराण्यातल्या एका व्यक्तीचा दुसऱ्या घराण्यातला माणूस पराभव करतो. तर हे चित्र बदलणार का ह्या महापालिका निवडणुकीत? नाहीतर मग काय गेल्या कित्येक वर्ष म्हणजे आपली महापालिका माहित असेल 1875 साली ही नगरपालिका स्थापन झाली ती. म्हणजे त्याचा आपण जर हिशोब केला तर बघा किती वर्ष या नगरपालिकेला आणि त्यानंतरच्या महापालिकेला झालेली, महापालिकेला तर 25 वर्ष पूर्ण झाली होत आहेत. तर हे चित्र या निवडणुकीमध्ये थोडंफार बदलेल का हा खरा सामान्य कार्यकर्त्यांच्या समोर सवाल आहे. अनेक वॉर्डामध्ये असे खरोखरच काम करणारे, तळमळीनं काम करणारे, लोकांच्यासाठी सातत्यानं काम करणारे असे अनेक जण आहेत. या सगळ्यांना सगळ्या ह्या पक्षांमध्ये संधी मिळणार का
का त्यांना पुन्हा एकदा ह्याच या मोठमोठ्या घराण्यांची काय म्हणू आपण त्याला, त्यांची सरबराई करायची वेळ येणार, त्यांचा जयघोष करत फिरायची वेळ येणार? हा खरा गंभीर सवाल आहे. आणि त्या सवालाचं उत्तर सुद्धा आता ह्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दिलं पाहिजे. आणि ही घराणेशाही ही महापालिकेतनं काढली पाहिजे. ही घराणेशाही हा एक मोठा रोग आहे. जसा आपण टक्केवारी हा रोग आहे त्याबद्दल आपण परत बोलणारच आहे, पण टक्केवारीचा हा जसा रोग आहे तसा हा घराणेशाहीचा सुद्धा एक मोठा आजार हा महापालिकेला झाला आहे. ती घराणेशाही सुद्धा मोडीत काढण्याची ह्यावेळेला मोठी गरज आहे.